नमस्कार, शर्यूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। शर्यूज किचनमध्ये आपण उन्हाळ्यात मुलांना काहीतरी चटपटीत खायला लागतं, त्यासाठी वेगवेगळे पदार्थ बघतोय। तर आज आपण भडंग बघणार आहे, सांगलीची स्पेशल लसूण भडंग। आपण लसूणची भडंग बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला मसाला बनवायचा आहे। तर त्या मसाल्यासाठी काय काय घटक लागणार आहेत ते बघूया। सगळ्यात पहिल्यांदा तिखट लागणार आहे, साखर लागणार आहे, मीठ लागणार आहे, हा खडा हिंग आहे, जिरे पावडर आहे, गरम मसाला आहे, ही कॉर्नफ्लोअर आहे। कॉर्नफ्लोअर का घेतलेला आहे की जो आपण मसाला करतो तो आपल्या संपूर्ण चिरमुऱ्यांना लागला पाहिजे, चिटकून राहायला पाहिजे, त्यासाठी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। त्याचबरोबर धनापूड घेतलेली आणि हळद घेतलेली। हिंग आपण हा मिक्सरमध्येच बारीक करणार आहे सगळ्या मसाल्यांबरोबर। तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया। आपला असा हा मसाला तयार झालेला आहे। एका पॅन मध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे, एका बाजूला चिरमुरे ठेवलेले आहेत। सगळ्याचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते। हे अर्धा किलो चिरमुरे आहेत आणि त्यासाठी किती प्रमाण लागणार आहे मसाल्याचं ते पण सांगते। तर हे मसाला आता झालेला मी ह्या चिरमुऱ्यांवर टाकणार आहे। आता फोडणीमध्ये मोहरी टाकणार आहे। आपली आता मोहरी तडतडली, त्यामध्ये शेंगदाणे घालूया। आपल्या आवडीनुसार शेंगदाणे घाला, भरपूर शेंगदाणे असले की भडंग छान लागते। मोहरी बरोबर शेंगदाणे छान भाजून घ्यायचे, म्हणजे थोडक्यात काय तळून व्हायला पाहिजे, कच्चापणा पूर्ण गेला पाहिजे त्याचा। आपले शेंगदाणे छान भाजून झालेले, तडतड तडतड असे उडायला लागलेले, तेव्हा समजायचं की आपले शेंगदाणे चांगले तळले गेलेले आहेत। आता त्यामध्ये भरपूर कढीपत्ता टाकायचा, गॅसची फ्लेम बारीक करायची। आणि आता हा वाटलेला लसूण घालायचा, मोठा मोठा लसूण वाटलेला। लसूण मात्र भरपूर वापरायचं। आपला लसूण छान भाजून झालेला आहे। आता ह्याचा कच्चापणा दूर झालेला आहे आणि थोडासा लाईट ब्राऊन झाला की आपण हे सगळं मिश्रण ह्या चिरमुऱ्यामध्ये ओतायचं आहे। ह्या चिरमुऱ्याला ऑलरेडी आपण सगळा मसाला चोळून घेतलेला आहे। जेव्हा तेल जाईल त्यामध्ये, हे सगळं फोडणीचं तेल जाईल तेव्हा सगळा एकसारखा चिरमुरा आपण हलवून गरम करून घ्यायचा। हा ब्राऊन झालेला लसूण, खमंग तळला गेलेला कढीपत्ता आणि मस्त खमंग फोडणी ही आता तयार झालेली आहे। आता ही आपण ह्या सगळी चिरमुऱ्यावर ओतायची आणि एकसारखं हलवून घ्यायचं। अशी आपली छान लसूणी खमंग सांगलीची स्पेशल भडंग तयार झालेली आहे। तर आपण एका डिशमध्ये सर्व करूया।